दशक 2 समास 1. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, 3 नेत्र व एकदंत असणाऱ्या गजाननाला मी नमस्कार करतो आणि आपल्या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहण्याची विनंती करतो. आता वेदांची माता ब्रह्मदेवाची कन्या शारदा हिला मी वंदन करतो. तिने माझ्या अंतरात स्फूर्तिरूपाने वसावे अशी मी तिला विनंती करतो. आता सद्गुरूंना वंदन करून आणि रघुनाथाचे स्मरण करून त्याग करण्यासाठी म्हणून मूर्ख लक्षणे सांगतो. एक मूर्ख व एक पढत मूर्ख असतो. त्यापैकी मूर्खांची लक्षणे ऐका. लक्षणे अपार आहेत, पण काही एक तत्पर होऊन ऐका. ज्यांना आत्मज्ञान नाही, जे अज्ञानी प्रापंचिक आहेत, त्यांची लक्षणे ऐका. पत्नीला प्रिय मानून कामवासनेने तिच्या अधीन होऊन जीवन जगतो, पण ज्यांच्या उदरी जन्मला त्यांच्यावरच उलटतो. परस्त्रीवर प्रेम करतो, सासूरवाडी जाऊन राहतो, कुलशील पाहिल्याशिवाय लग्न करतो, तो एक मूर्ख. जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणसासमोर अहंकाराने वागतो, तो व आपण बरोबरीचे आहोत असे मनात समजतो, तो एक मूर्ख. स्वतःजवळ सामर्थ्य नसतानाही दुसऱ्यावर सत्ता गाजवतो, तो एक मूर्ख. स्वतःची स्तुती करतो, विपत्ती भोगतो आणि आपल्या वाडवडिलांच्या बढाया सांगतो, तो एक मूर्ख. जो अकारण हास्य करतो, कोणी विवेकपूर्ण काही गोष्ट सांगितली तर ती ऐकत नाही, पुष्कळ लोकांशी वाकडेपणाने वागतो, आपल्या लोकांना दूर करतो आणि परक्यांशी मैत्री करतो, जो दुसऱ्यांची निंदा करतो, तो एक मूर्ख. जो पुष्कळ लोक जागे असताना त्यांच्यामध्ये झोपतो, परक्या ठिकाणी खूप भोजन करतो, आपला मान किंवा अपमान जो स्वतःच्या तोंडाने उघड करतो, जो व्यसनी आहे, तो एक मूर्ख. दुसऱ्याची अपेक्षा करून तो मदत करेल या आशेने स्वतः प्रयत्न करणे सोडून देतो आणि आळसात संतोष मानतो, तो एक मूर्ख. घरी विवेकाने पुष्कळ बोलतो, पण सभेत बोलताना लाजतो, बोलू शकत नाही, तो एक मूर्ख. जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल त्याच्याशी सलगीने वागतो, पण त्यांनी चांगले काही शिकवले तर त्याला वीट येतो, तो एक मूर्ख. जो ऐकत नाही त्याला शिकवतो, वडील माणसासमोर आपला शहाणपणा दाखवतो, सज्जन लोकांना भानगडीत अडकवतो, एकाएकी विषयी निलाजरा होऊन मर्यादा सोडून वागतो, तो एक मूर्ख. जो व्यथा असून औषध घेत नाही, पथ्य पाळत नाही, जे आपल्या वाट्याला येईल ते आवडून घेत नाही, तो एक मूर्ख. जो सोबती वाचून परदेशी जातो, अनोळखी लोकांची संगत धरतो, महापुरात उडी घेतो, तो एक मूर्ख. जिथे मान मिळतो तिथे वारंवार जातो, त्यामुळे मिळणारा मान सांभाळू शकत नाही, योग्य गोष्टींचा अभिमान धरत नाही, तो एक मूर्ख. आपल्या पदरी असलेला नोकर श्रीमंत झाला तर जो त्याचा गुलाम बनतो, तो एक मूर्ख. सर्व काळ जो दुश्चित्त असतो, तो एक मूर्ख. अपराध नसता जो कारणाचा विचार न करता शिक्षा करतो, अगदी छोट्या गोष्टींकरता सुद्धा जो कंजूस असतो, तो एक मूर्ख. जो देव अथवा वडील माणसांची पर्वा करत नाही, अशक्त असूनही वाचाळवीर असतो, तो एक मूर्ख. घरच्यांवर दातोट खातो, पण बाहेर मात्र दीनपणे वागतो, जो हलक्या लोकांच्या संगतीत राहतो, तो एक मूर्ख. परांगणेशी एकांत करतो, मार्गी खात जातो, तो एक मूर्ख. जो स्वतः परोपकार करीत नाही, दुसऱ्यांनी केलेल्या उपकाराची फेड अपकाराने करतो थोडेच पण बोलतो फार, तो एक मूर्ख. जो तापट, खादाड, आळशी, कुटील, ज्याच्यापाशी धाडस नाही असा, तो एक मूर्ख. ज्याच्याजवळ विद्या, धन, वैभव, सामर्थ्य, पुरुषार्थ, मान काहीच नाही, तरी पण कोरडाच अभिमान वाहतो, तो एक मूर्ख. उद्धट, खोटा, लबाड, कुकर्मी, निलाजरा, अतिनिद्रा घेणारा, तो एक मूर्ख. वैधृती, व्यतिपात अशा कुमुहूर्तावर जो प्रवासाला निघतो, तो एक मूर्ख. क्रोधामुळे किंवा अपमान झाल्यामुळे जो आपलाच वध करतो, तो एक मूर्ख. जो जिवलग माणसांना सुखाचा शब्दही देत नाही, पण नीच माणसांना वंदन करतो, तो एक मूर्ख. जो आपले रक्षण परोपरीने करतो, पण शरण आलेल्यांना दूर करतो, तो एक मूर्ख. बायका मुलांनाच आपला आधार मानतो, पण ईश्वराला विसरतो, तो एक मूर्ख. करावे तसे भरावे हे समजत नाही, तो एक मूर्ख.
पुरुषापेक्षा जास्त कामवासना असणाऱ्या अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो तो एक मूर्ख. दुर्जन माणसांच्या नादाने मर्यादा सोडून वागतो तो एक मूर्ख. दिवस असताही जो डोळे झाकून घेऊन अंधार करतो म्हणजे ज्ञानी असूनही अज्ञान पांघरतो तो एक मूर्ख. देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही असतो तो एक मूर्ख. जो दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो तो एक मूर्ख. हरवलेल्या वस्तूंचा शोक करतो तो मूर्ख. जो आदर न करता बोलतो, कुकर्म करण्यासाठी मित्र जमवतो, जो आडमार्गाने चालतो तो एक मूर्ख. मुख्य जगदीशाला सोडून माणसाचा भरोसा मानतो तो एक मूर्ख. आयुष्याचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवतो, अल्पसा अन्याय क्षमा करीत नाही, चुकणाऱ्या सारखा धारेवर धरतो, विश्वासघात करतो तो एक मूर्ख. जो परस्त्रीशी भांडणतंटा करतो, मुक्या प्राण्यांना मारतो, मूर्खांची संगत धरतो, कलह पाहत उभा राहतो पण कलह सोडवण्याऐवजी गंमत पाहतो तो एक मूर्ख. खरे असता सुद्धा खोटे सहन करतो तो एक मूर्ख. जो श्रीमंत झाल्यावर मागची ओळख विसरतो, देवा ब्राह्मणांवर आपली सत्ता गाजवतो तो एक मूर्ख. आपले काम होईपर्यंत जो नम्रतेने वागतो पण नंतर पुढील लोकांचे काम करत नाही तो एक मूर्ख. पुस्तकांची निगा राखत नाही, स्वतः वाचत नाही आणि दुसऱ्यालाही देत नाही तो एक मूर्ख. लक्षणं अपार आहेत पण त्यागासाठी थोडीच बोलली आहेत. त्याग करण्यासाठी म्हणून माझ्या बुद्धीला सुचली ती लक्षणे सांगितली. आता पुढे उत्तम लक्षणे सांगतो. दशक 2 समास 1 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 2. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता उत्तम गुण सांगतो ते श्रोत्यांनी सावधान होऊन ऐकावे. उत्तम गुणामुळे प्रपंच व परमार्थ दोन्ही साधेल. प्रवासाला जायचे असल्यास वाट विचारल्याशिवाय जाऊ नये. फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. खाली पडलेली वस्तू एकदम उचलू नये. अतिवाद करू नये. कपट करू नये. कूळ शोधल्याशिवाय कांता करू नये. विचार केल्याशिवाय बोलू नये. सर्व बाजू विचारात घेतल्याशिवाय काम सुरू करू नये. नीतिधर्माच्या मर्यादा पाळल्याशिवाय काही करू नये. प्रेम नसेल तिथे रुसू नये. चोराला ओळख विचारू नये. रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करू नये. लोकांशी चांगले वागणे सोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये. पाप करून धन जोडू नये. निंदा द्वेष करू नये. वाईट संगत धरू नये. बळाच्या जोरावर कुणाची पत्नी कुणाचे धन काढून घेऊ नये. वक्त्याला भलतेच प्रश्न विचारू नयेत. ऐक्यामध्ये फूट पाडू नये. विद्याभ्यास सोडू नये. तोंडाळ माणसाशी भांडू नये. वाचाळाशी वाद घालू नये. मनामध्ये संतांची संगती कधी विसरू नये. अतिक्रोध करू नये. प्रेमाच्या माणसांना दुखवू नये. शिकवणीचा वीट मानू नये. क्षणाक्षणाला रुसू नये. खोटे मोठेपण सांगू नये. न केलेला पराक्रम सांगू नये. दिलेला शब्द विसरू नये. प्रसंगी आपले सामर्थ्य दाखवण्यास चुकू नये. आपण काही केल्याशिवाय दुसऱ्यांचा उपहास करू नये. आळसात सुख मानू नये. चहाडी करण्याचे मनात सुद्धा आणू नये. देहाला फार सुख आराम देऊ नये. प्रयत्न सोडू नये. कधीही कष्ट करण्यास त्रासू नये. सभेत बोलण्यास लाजू नये. बाष्कळपणे बोलू नये. काही झाले तरी पैज लावू नये. खूप चिंता करू नये. आळशीपणाने राहू नये. परस्त्रीकडे पापबुद्धीने पाहू नये. दुसऱ्याचा उपकार घेऊ नये. घेतलास तर फेडल्याशिवाय राहू नये. दुसऱ्याला पीडा देऊ नये. विश्वासघात करू नये. उदारपणा सोडू नये. आपले ओझे दुसऱ्यावर टाकून पराधीन होऊ नये. दस्तऐवज केल्याशिवाय कोणाशी देणेघेणे करू नये. साक्षी पुराव्याशिवाय कोर्ट कचेरी करू नये. सभा खोटी ठरवू नये. जिथे आपल्याला आदर नाही तिथे बोलू नये. महत्त्वाच्या गोष्टींची हेळसांड करू नये. अवनीतीने वागू नये. खूप अन्न खाऊ नये. खूप निद्रा घेऊ नये. दुष्टांकडे खूप दिवस राहू नये. आपला आहे म्हणून साक्ष देऊ नये. आपणच आपली कीर्ती सांगू नये. धूम्रपान करू नये. उन्मत्त द्रव्य सेवू नये.
काम केल्याशिवाय राहू नये. कोणाचेही नीच उत्तर सहन करू नये. वडिलांचेही अन्न मिंधेपणाने खाऊ नये. आपल्या प्रेमाच्या माणसांशी कलह करू नये. वस्तू पाहिली ती चोरू नये. फार कंजूसपणा करू नये. कुणाचा घात करू नये. व्यवहारात जे प्रमाण मानले जाते त्याविरुद्ध वर्तन करू नये. कोणाच्या पाठीमागे त्याचे उणे बोलू नये. वेळप्रसंगी मदत करण्यास चुकू नये. सात्विक वृत्ती सोडू नये. शरण आलेल्या शत्रूला दंड करू नये. अल्पधने माजू नये. हरिभक्तीस लाजू नये. संतांच्या सहवासात मर्यादा सोडून वागू नये. मूर्खांशी संबंध ठेवू नये. अंधारात हात घालू नये. विसराळूपणे आपली वस्तू विसरू नये. नित्य उपासनेला चुकू नये. अनाचाराने वागू नये. हरिकथा सोडू नये. प्रवचन टाळू नये. प्रपंचाच्या पायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये. देवाचा नवस बुडवू नये. विचार केल्याशिवाय भलतेच काम करण्याच्या भरीस पडू नये. निष्ठुर होऊ नये. जीवहत्या करू नये. सभा पाहून घाबरू नये. प्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये. आपला अपमान केला असता आपले धारिष्ट्य टिकवून ठेवावे. गुरुविरहित असू नये. नीचयातीचा गुरु करू नये. आयुष्य आणि वैभव शाश्वत मानू नये. सत्याचा मार्ग सोडू नये. खोट्याचा अभिमान करू नये. अपकीर्ती बाजूला सारावी. सत्कीर्ती वाढेल असे पाहावे. विवेकाने सत्याची वाट दृढ धरावी. जो मनुष्य उत्तम गुण घेत नाही तो अवलक्षणी बनतो. पुढच्या समासात अवलक्षणी लोकांची लक्षणे ऐका. दशक 2 समास 2 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. आता कुविद्येची लक्षणे सांगतो. त्याच्या श्रवणाने कुविद्येचा त्याग करता येईल. कुविद्येचा प्राणी जन्मास येऊन स्वतःचे नुकसान करून घेतो. सांगितलेल्या लक्षणांवरून कुविद्येचा प्राणी ओळखता येईल. असा प्राणी कठीण निरूपणाला अगदी त्रासून जातो. कारण त्याच्याजवळ अवगुणांची समृद्धी असते. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, इष्णा, वासना, अतृप्ती, लोलंगता, इच्छा, चिकित्सा, निंदा, गुंडगिरी, मस्ती, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट, अस्वस्थता, तरेवाईकपणा, कसे तरी काम उरकायची घाई, सदा तक्रार करायची सवय या लक्षणांनी प्रगट होणारी कुविद्या म्हणजे मोठी व्यथाच आहे. कुरूप, कुलक्षण, अशक्त असून दुर्जन, दरिद्री व कृपण, आळशी, खादाड, दुर्बळ, लाताड, फटकून वागणारा, लबाड, मूर्ख, तापट, वेडपट, वाचाळ, खोटा, तोंडाळ असा कुविद्येचा प्राणी असतो. स्वतःला येत नाही आणि दुसऱ्याचं ऐकत नाही. येत नाही आणि शिकतही नाही. दुसऱ्यांनी केलेले बघवत नाही आणि स्वतः अभ्यास करत नाही. पापी, निंदक, कष्टी, घातक, दुःखी, हिंसक, अज्ञानी, अविश्वासी, छळवादी, दोषी असा असतो. स्वतः अभक्त असून भक्तांचा द्वेष करतो. तो हीन, रोगी, कुकर्मी, अधर्मी रमणाऱ्या वासनेचा असतो. देहहीन असला तरी अहंकार मोठा असतो. फाटे फोडणारा, बाष्कळ, करंटा असून लोकांना विवेक सांगतो. उन्मत्त, खोटा, डौल मिरवणारा, भ्याड असून पराक्रमाच्या गोष्टी सांगणारा असा असतो. अभिमानी, कुठलेही बंधन न पाळणारा, द्वेषी, भ्रष्ट, कनिष्ठ असून गर्विष्ठ, दांभिक, दुष्ट, विकारी, अनौपकारी, अवलक्षणी असून इतरांचा तिरस्कार करणारा असतो. अल्पमती असला तरी वाद घालणारा, दीन असला तरी टोचून बोलणारा, वाईट शब्दांनी दुसऱ्याला दुःख देणारा असतो. कठोर वचनी, क्रूर, निष्ठुर, दुरात्मा, पापी, तामसी, अविचारी, भूत संबंध अंगी वसणारा, स्त्री, मातृ, पितृ, गाय इत्यादींची हत्या करणारा,
महापापी, कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघातकी, कृतघ्न, आततायी असा असतो. भांडण करणारा, अधर्मी, सदैव शोक करणारा, व्यसनी, मोठा निग्रही, हट्टी असतो. लबाड, मठ्ठ, भित्रा, बेपर्वा, उन्मत्त, पाखंडी, चोर, साहसी, स्वैर, कुबुद्धीचा असतो. विद्या, वैभव, कुळ, लक्ष्मी, शक्ती, सामर्थ्य, बळ, मुद्रा, दीक्षा, लावण्य, युक्ती, बुद्धी, आचार, विचार, क्रिया, विवेक, भक्ती, भाव, वैराग्य, ज्ञान, शांती, क्षमा या सर्वांचा त्याच्याकडे अभाव असतो. त्याला वेळ प्रसंग कळत नाही, प्रयत्न करता येत नाही, अभ्यास कळत नाही, मैत्री कशी करावी, लोकांचे आर्जव कसे करावे ते कळत नाही, असा काहीच न येणारा अभागी असा असतो. असे नाना दोष त्याच्या ठिकाणी असतात. कुलक्षणांचे कोठार असणारा कुविद्येचा नर श्रोत्यांनी ओळखावा. ही लक्षणे ऐकून त्याचा त्याग करावा. अभिमानाने इरेस पडून वाईट लक्षणे न सोडण्याचा हट्ट धरू नये. दशक 2 समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 4. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, नाना सुकृते केली म्हणून नरदेह मिळाला आहे. त्यामध्ये भाग्य असेल तरच माणूस सन्मार्गाला लागतो. नरदेह असेल, त्यातून ब्राह्मण आणि स्नानसंध्या करणारा, सद्वासना असणारा, भगवत भजन करणारा, हे सर्व पूर्वपुण्याईने घडते. भगवत भक्ती उत्तमच, पण त्यातही संतांचा सहवास मिळणे आणि आयुष्य सार्थकी लागणे हा परम लाभ जाणावा. अंतःकरणात भगवंताबद्दल प्रेम, प्रीती, सद्भाव आहे. संगतीला भक्त समुदाय आहे. हरिकथा महोत्सव चालू आहेत. त्यामुळे ईश्वराबद्दलचे प्रेम आणखी दुणावते, वाढते. नरदेहात आल्यानंतर त्याचे काही सार्थक केले पाहिजे. त्यामुळे दुर्लभ असा परलोक प्राप्त होईल. सार्थक करण्यासाठी विधियुक्त ब्रह्मकर्म करावे अथवा दानधर्म करावा अथवा करण्यास सोपे असे भगवंताचे भजन करावे. पश्चात्तापाने संसाराचा त्याग करावा किंवा भक्तीची कास धरावी. नाहीतर साधुजनांच्या संगतीत राहावे. नानाशास्त्रांचा अभ्यास करावा. तीर्थे करावीत, पुरश्चरणे करावीत. त्यामुळे पापक्षय होईल. किंवा परोपकार करावा. ज्ञानाचा विचार घ्यावा. निरूपणामध्ये ऐकलेल्या गोष्टींचा सारासार विचार करावा. वेद आज्ञा पाळावी. कर्मकांड, उपासना या गोष्टी कराव्या. त्यामुळे तुम्ही ज्ञानासाठी अधिकारी व्हाल. काया, वाचा, मने, पान, फूल, फळे यापैकी कशाने तरी ईश्वराचे भजन पूजन करावे. जन्माला आलो आहे तर त्याचे सार्थक करावे. असे जर केले नाही तर आपला जन्म वाया जातो, नुसता भूमिभार होतो. त्यामुळे उचित हेच आहे की यथानुशक्ती चित्त वित्त परमेश्वराकडे लावावे आणि आत्महित साधावे. जो हे करण्याचे काहीही मनावर घेत नाही त्यांनी जन्मून व्यर्थच आपल्या मातेला कष्ट दिले आहेत. संध्यास्नान, भजन, देवतार्चन, मंत्रजप, ध्यान, मानसपूजा, सद्बुद्धी, भक्ती, प्रेम, निष्ठा, नेम, देवधर्म, पैपावणा यापैकी काहीच नाही. कथाश्रवण, अध्यात्मनिरूपण कधीच ऐकले नाही. भल्यांची संगत नाही. शुद्ध चित्तवृत्ती नाही. खोट्या अहंकारामुळे कैवल्य प्राप्ती पण नाही. नीती, पुण्य, चातुर्य, रम्य सरस्वतीचे लाघव, वाकविलास नाही. शांती नाही, क्षमा नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, शुभाशुभ काहीच नाही. साधन, स्वधर्म, आचार, विचार, सुचिता काहीच नाही. इह पर काहीच नाही. मनाला येईल तसे वागतो. कर्म, उपासना, ज्ञान, वैराग्य, योग, धारिष्ट्य काहीच नाही.
उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, परमेश्वराबद्दल प्रेम आदर नाही, परगुणाचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, लेश मात्र ही हरिभक्ती नाही. अशा प्रकारचे लोक प्रेताप्रमाणेच आहेत. पवित्र लोकांनी त्यांच्याशी भाषण करू नये. ज्याच्याकडे पुरेशी पुण्यसामुग्री असते त्यालाच भक्ती घडते. जो जसे कर्म करेल तसेच त्याला फळ मिळते. दशक 2 समास 4 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 5. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मुळात देह सत्व रज तम या 3 गुणांचा असतो. 3 गुणांमध्ये सत्वगुण हा उत्तम गुण आहे. सत्वगुणामुळे भगवत भक्ती प्राप्त होते. रजोगुणामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि तमोगुणामुळे अधोगती प्राप्त होते. त्यातही शुद्ध आणि सबळ असे 2 आहेत. जे निर्मळ आहे ते शुद्ध आणि जे मिश्रित आहे ते सबळ. आता शुद्ध आणि सबळ यांचे लक्षण ऐका. शुद्ध गुण तो परमार्थिक आणि सबळ तो संसारिक. या संसारिकाची स्थिती पहा. देहामध्ये त्रिगुण काम करतात. त्यापैकी एका गुणाचा जोर वाढला की उरलेले 2 मागे पडतात. सत्वरजतम या 3 गुणांनीच जीवित्व चालते. रजोगुणाचे कर्तृत्व सांगतो. शरीरात रजोगुण प्रबळ झाला की माणूस कसा वागतो ते ऐका. माझं घर, माझा संसार, त्यात देवथोर म्हणून कसा काय आणला असे निर्धाराने सांगतो तो रजोगुण. माता पिता कांता पुत्र मुली सुना इतक्यांचीच चिंता वाहतो तो रजोगुण. बरे खावे बरे ल्यावे आणि दुसऱ्यांच्या वस्तूची अभिलाषा धरतो तो रजोगुण. कशाचा धर्म न कशाचं दान, कसला जप नि कसलं ध्यान, पाप पुण्याचा विचारही करत नाही तो रजोगुण. तीर्थ माहीत नाही, व्रत माहीत नाही, अनाचार करण्याकडे सहज कल तो रजोगुण. धन धान्य साठा भरपूर असला तरी द्रव्यासक्त आणि कंजूस तो रजोगुण. मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी सर्वात थोर म्हणे तो रजोगुण. माझा देश, माझे गाव, माझा वाडा अशी आसक्ती मनात धरणारा तो रजोगुण. दुसऱ्याचे सर्व जावे पण माझेच बरे असावे असे ज्याचे मन सदैव चिंतन करीत असते तो रजोगुण. कपट मत्सर तिरस्कार कामाचा विकार मनात उद्भवत असतो तो रजोगुण. बालकावरी ममता बायकोवरी प्रेम सगळ्याचा लोभ वाटे तो रजोगुण. आपल्या जीवलगांबद्दल मन अस्वस्थ होऊन दुःख वाटते त्यावेळी शीघ्रगतीने रजोगुण प्रवेशला असे समजावे. संसारात खूप दुःख भोगले, आता शेवट कसा होईल याचे संकट वाटते तो रजोगुण. मागे जे भोगले त्याच्या आठवणीने दुःख वाटते तो रजोगुण. दुसऱ्याचे वैभव पाहून त्याबद्दल आवड निर्माण होऊन आपल्याजवळ नाही म्हणून दुःख वाटते तो रजोगुण. दृष्टीला जे पडेल ते मनाने मागितलं आणि मिळालं नाही तर दुःख वाटतं तो रजोगुण. निंदा टवाळी हास्यविनोद आळस करतो, करमणुकीचे खेळ खेळतो, नाना उपभोग घेतो तो रजोगुण. उन्मत्त द्रव्यावर प्रीती, चित्तात गावाच्या 12 भानगडींचे चिंतन करतो तो रजोगुण. चोरी करण्यास शिकतो, परनेऊन बोलतो, नित्यनेमाला विटतो तो रजोगुण. देवाचं करायला लाजतो, पोटासाठी खूप कष्ट करतो, प्रपंचाबद्दल ममत्व असते तो रजोगुण. खूप गोड खातो, देहाला पोसतो, उपोषण सहन होत नाही तो रजोगुण. भक्ती वैराग्य आवडत नाही, कलेचा भोक्ता असतो, शृंगारिक विषय स्वाभाविकच आवडतात तो रजोगुण. परमात्म्याला न जाणता सकल पदार्थांच्या प्रेमामुळे जबरदस्तीने पुन्हा जन्माला घालतो तो रजोगुण. सबळ असून दारुण दुःख भोगवतो, असा रजोगुण सुटत नाही. प्रपंचात वासना गुंतलेली राहते. आता ह्याला उपाय काय? उपाय एकच आहे, तो म्हणजे भगवत भक्ती. पूर्ण विरक्ती जरी नाही आली तरी यथानुशक्ती भजन करावे, यथानुशक्ती दान करावे, भगवंतासी अनन्य राहावे, सुखात दुःखात चिंतन देवाचेच करावे.
प्रारंभी आणि शेवटी देवच आहे. मध्येच ही आपल्याला माया दिसते, म्हणून भगवंतावर पूर्ण भक्तिभाव असावा, असा सबळ रजोगुण संक्षिप्त सांगितला. आता शुद्ध तो पारमार्थिक जाणावा. त्याच्या ओळखीचे चिन्ह सत्वगुणात आहे. शुद्ध रजोगुण तोच भक्तीचे मूळ आहे असा रजोगुण आहे. आता तमोगुण ऐकला पाहिजे. दशक 2 समास 5 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मागच्या समासात रजोगुण त्याची लक्षणे पाहिली. आता तमोगुण सांगतो तो ऐका. संसारात दुःख भोगण्याचा प्रसंग आला तर मनात उद्वेग निर्माण होतो किंवा खूप क्रोध आला तो तमोगुण. अत्यंत क्रोधी माणूस माता पिता बहीण भाऊ कांता कुणालाही ओळखत नाही. तो त्यांना मारतो, बडवतो. रागाच्या भरात कुणाचा प्राण घ्यावा किंवा आपण आपला प्राण द्यावा, जीवभाव विसरायला लावतो तो तमोगुण. क्रोधाचे वारे अंगात शिरून बेफाम झाला की तो पिशाच्याप्रमाणे वागतो. कितीही उपाय केले तरी तो काही आवरत नाही तो तमोगुण. कधी आपल्यावर शस्त्र चालवून जखम करून घेतो, कधी दुसऱ्यावर शस्त्र चालवतो तो तमोगुण. डोळ्यांनी युद्ध पाहावे, जेथे युद्ध चालू आहे तिथे जावे वाटते तो तमोगुण. ज्याच्या मनात अखंड भ्रांती असते, निश्चय करतो तो सारखा मोडतो. निद्रा अत्यंत आवडते तो तमोगुण. ज्याची भूक खूप मोठी असते, भुकेपुढे कडू गोड समजत नाही असा मूर्ख तो तमोगुण. बायको गेली म्हणून तिच्यासाठी जीव देणे किंवा स्वतः आत्महत्या करणे तो तमोगुण. किडा, मुंगी, श्वापद यांचा वध करायला आवडतो. ज्याच्याजवळ लेशमात्र कृपा नाही तो तमोगुण. स्त्रीहत्या, बाळहत्या, द्रव्यासाठी ब्रह्महत्या, गायीची हत्या करायला आवडे तो तमोगुण. कपटाने दुसऱ्याचे मोठे नुकसान करणे, सदा मस्त उद्धट तो तमोगुण. भांडण व्हावे असे वाटते, धक्काबुक्की करावी, अंतरी द्वेष प्रगट असतो तो तमोगुण. जो भक्ती करतो त्याची मत्सराने भक्ती मोडावी, देवालय पाडावी, फळती झाडे तोडावी तो तमोगुण. सत्कर्म आवडत नाही, नाना दोष मात्र आवडतात, पापभय मुळीच नाही तो तमोगुण. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद करतो, जीवमात्रांना त्रास देतो, चुकाच करायला आवडतात तो तमोगुण. जो आगी लावतो, शस्त्रांनी मारतो, विषप्रयोग करतो, मत्सरांनी जीवे मारतो तो तमोगुण. भांडण लावून स्वतः कौतुक पाहतो, पुष्कळ पैसा मिळूनही जीवाला कष्ट देतो, दुसऱ्याबद्दल कळवळा नसतो तो तमोगुण. भावभक्ती आवडत नाही, तीर्थ आवडत नाही, वेदशास्त्र नाही तो तमोगुण. स्नान संध्या नेम नाही, भ्रष्ट, जे करायला नको तेच करतो तो तमोगुण. मोठे बंधू, आईवडील यांचे बोलणे आवडत नाही, एकदम शीघ्रकोपी बनून घरातून निघून जातो तो तमोगुण. नुसताच खात जाऊन बसून राहावे, कशाचे स्मरण नाही तो तमोगुण. देहाला कष्ट होण्याचे नवस जो करतो, हट्टांनी उपोषण करतो, पंचाग्नी साधन करतो, सकाम अनुष्ठान करतो, उगीच नुसता वायुनिरोध प्राणायाम करतो तो तमोगुण. देहदुःखामुळे क्रोधाने देवासच फोडतो, देवाची निंदा करतो, संत संगत धरत नाही तो तमोगुण. असा तमोगुण असाधारण आहे. तमोगुणाचा त्याग करण्यासाठी सांगितला आहे. केल्या कर्माचे फळ मिळेलच, जन्मदुःखाचे मूळ काही तुटत नाही. जन्माचे खंडन होण्यासाठी, पुन्हा जन्मास न येण्यासाठी सत्वगुण पाहिजे. त्याचे निरूपण पुढच्या समासात ऐका. दशक 2 समास 6 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 7. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आधीच्या समासात दारुण दुःखदायक असा तमोगुण सांगितला. आता सत्वगुण जो परम दुर्लभ आहे तो ऐका. जो भजनाचा आधार आहे, योग्यांचा आश्रय आहे, जो दुःखामूळ संसाराचे निरसन करतो, ज्यांनी उत्तम गती मिळते, भगवत प्राप्तीचा मार्ग मिळतो, सायुज्य मुक्ती मिळते, जो भक्तांचा आधार, भवसागर तरून जाण्याचा भरोसा आहे, जो मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर्य आहे तो सत्वगुण. परमार्थाचे सौंदर्य आहे, महंताचे भूषण आहे,
रज तमाचे निरसन ज्याच्यामुळे होते तो सत्वगुण, जो परमसुखकारक आहे, परमानंदाचा अनुभव देणारा, जन्ममृत्यू निवारणारा आहे, जो अज्ञाननाशक, पुण्याचे मूळ स्थान, परमार्थ मार्ग दाखवणारा असा सत्वगुण जर देहात प्रगट झाला तर माणसाचे आचरण कसे असते ते ऐका. ईश्वरावर सर्वाधिक प्रेम, लौकिकाप्रमाणे प्रपंच, विवेक सदैव जागृत तो सत्वगुण, संसाराची दुःख विसरतो, भक्तिमार्ग दाखवतो, भजन करायला लावतो तो सत्वगुण, परमार्थाची आवड, आत्मतत्वाची गोडी निर्माण करतो, परोपकार करण्याची उत्सुकता देतो तो सत्वगुण, ज्याचे अंतःकरण निर्मळ असते, शरीर कपडे स्वच्छ असतात, यज्ञ करतो, करवून घेतो, अध्ययन अध्यापन दान पुण्य करतो, निरूपणाची आवड, हरिकथेची गोडी, श्रवण करून स्वतःत बदल करण्याची शक्ती तो सत्वगुण, नाना प्रकारचे दान करतो तो सत्वगुण, निष्कामपणे कर्म करतो तो सत्वगुण, तीर्थाच्या ठिकाणी जाऊन गरिबांना जमीन दान करतो, देवालये बांधतो, तिथे बाग बगीचे लावतो, पाण्याची व्यवस्था करतो, तपस्वी लोकांच्या मनात शांती देतो, देव आणि देवळासाठी लागणाऱ्या गोष्टी दान करतो, जो हरिभजने तत्पर असतो, भक्ती आवडते, कनिष्ठ कामसुद्धा देवाच्या दारात आनंदाने करतो तो सत्वगुण, देवासाठी उपोषण करतो, नित्य नेम जप ध्यान करतो तो सत्वगुण, कुणालाही कठोर शब्द बोलत नाही, अतिशय नेमाने चालतो, ज्याच्यामुळे योगी लोक संतोष पावतात तो सत्वगुण, अभिमान सांडून जो निष्काम कीर्तन करतो, कीर्तन करताना घाम रोमांच सात्विक भाव अंगावर उमटतात तो सत्वगुण, अंतरी देवाचे ध्यान करताना डोळ्यात अश्रू जमा होतात, देहाचे विस्मरण होते तो सत्वगुण, ज्याला हरिकथेची गोडी असते, त्याच्यामध्ये विकृती होत नाही, प्रारंभ ते शेवटपर्यंत ईश्वराचे प्रेम वाढतच जाते तो सत्वगुण, देहाभिमान गळतो, वैराग्य प्रबळ होते, माया मिथ्या आहे हे कळते तो सत्वगुण, संसारात गुंतून काय करायचे आहे, काहीतरी उपाय करायला पाहिजे हे हृदयात ज्याला उमसते तो सत्वगुण, संसाराला त्रासून आता भजन करावे असे मनात ज्ञान प्रकटते तो सत्वगुण, ब्रह्मचारी किंवा गृहस्थाश्रमी अत्यादराने नित्यनेमाने रामाबद्दल सदैव प्रेम वाटते तो सत्वगुण, सगळ्याचा वीट येतो, परमार्थ जवळ करतो, संकटाला शांतपणे धैर्याने तोंड देतो तो सत्वगुण, ज्याचे चित्त मन फक्त भगवंतात रमते तो सत्वगुण, लोक त्याला वेडा म्हणतात पण त्याच्या चित्तात भगवंताचे प्रेम वाढतच जाते, शरीर सत्कारणी लावावे अशी ओढ मनात उत्पन्न होते तो सत्वगुण, दया क्षमा शांती आणि भगवत भक्तीचा निश्चय ज्याच्या मनात उत्पन्न होतो तो सत्वगुण, अतिथीला जो उपाशी जाऊ देत नाही, कोणी आश्रय मागितला तर गृहस्थाश्रमी म्हणून तो त्याला आश्रय देतो तो सत्वगुण, ज्यांनी रसना जिंकली, ज्याची वासना तृप्त आहे, ज्याला कामना नाही तो सत्वगुण, प्रपंचात मोठा आघात झाला असता ज्याचे चित्त डळमळत नाही तो सत्वगुण, भगवंतासाठी सर्व सुखे सोडली तो सत्वगुण, देहाचे प्रेमसुद्धा सोडतो तो सत्वगुण, देहाला कष्ट झाले तरी ज्याचा भगवत भक्तीचा निश्चय सुटत नाही तो सत्वगुण, श्रवण मनन निजध्यासाने समाधानी शुद्ध आत्मज्ञान झाले तो सत्वगुण, अहंकार नाही कृपा आहे, सगळ्यांशी नम्र बोलणारा, मर्यादेने वागणारा, सर्वांना तोषविणारा, सर्वांशी सरळपणे वागणारा, परोपकारासाठी देह झिजवणारा तो सत्वगुण, दुसऱ्याचे गुणदोष दिसले तरी जगात प्रगट करत नाही तो सत्वगुण, कोणी टाकून बोलला तर तो सहन करतो, त्याला प्रत्युत्तर देत नाही, क्रोध आला तरी सावरतो तो सत्वगुण, अन्याय केला नसला तरी कोणी दुःख पीडा देतात ते तो शांतपणे सहन करतो तो सत्वगुण, दुसऱ्यासाठी झिजतो, दुर्जन निंदक यांच्याशीही चांगलेच वागतो तो सत्वगुण, मन भलतीकडे गेले तर विवेकाने आवरतो, इंद्रिय दमन करतो, सत्क्रिया आचरतो, भक्तीची वाट धरतो तो सत्वगुण, प्रातस्नान पुराण श्रवण देवतार्चन आवडते तो सत्वगुण, कोणा एकाला मारत असेल तर मध्ये पडून जीव बंधनमुक्त करतो तो सत्वगुण, संतांशी पाहून धावत जाऊन सर्व भावाने त्यांना नमस्कार करतो तो सत्वगुण, ज्यास संतकृपा होते त्यांनी आपला वंश उद्धरला
तो सत्वगुणामुळे ईश्वराचा अंशच आहे. लोकांना सन्मार्ग दाखवतो, हरिभजनात गोडी निर्माण करतो, अज्ञानी लोकांना ज्ञान शिकवतो, नाना प्रकारच्या धातूच्या मूर्ती पूजतो तो सत्वगुण. ज्याचे देवधर्मी चित्त आहे, देवास जो कामनारहित भजतो तो सत्वगुण. असा हा सत्वगुण आहे जो संसाराला तारक आहे, ज्ञानमार्गाचा आत्म अनात्म विवेक उपजवणारा आहे. सत्वगुणामुळे भगवत भक्ती, ज्ञानप्राप्ती आणि सायुज्य मुक्ती मिळते. अशी ही सत्वगुणाची स्थिती मी यथामती बोललो. दशक 2 समास 7 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 8. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता सद्विद्येची लक्षणे ऐका. ती परमशुद्ध आणि चांगली आहेत. त्यांचा विचार केला असता सद्विद्या अंगी बाणेल. सद्विद्येच्या पुरुषाची लक्षणे, त्याचे गुण ऐकताना परम संतोष वाटतो. सद्विद्येचा पुरुष भाविक, सात्विक, प्रेमळ, शांती, क्षमा, दयावंत आणि लीन असतो. तो अमृतासमान गोड बोलतो. तो सुंदर, चतुर, शक्तिमान व धीराचा, संपन्न व उदार, ज्ञाता व भक्त, पंडित व विरक्त, तपस्वी व शांत, वक्ता व निर्लोभी, श्रेष्ठ व नम्र, सर्वज्ञ व सर्वांना आदराने वागवणारा असतो. राजा असला तरी धार्मिक असतो. शूर व विवेकी असतो. तरुण असला तरी नियमानुसार वागतो. वडिलांच्या शिकवणीप्रमाणे वागतो. योग्य आहार करतो. निर्विकार, परोपकारी, हमखास यश देणारा असून त्याच्या हातावर यशाचे कमलचिन्ह असते. कार्य मोठे करतो पण अभिमान नसतो. उत्तम गाणारा, वैभव असले तरी अति आदराने भगवत भजन करणारा असतो. तो तत्त्वज्ञानी असून अनासक्त असतो. विद्वान असून सज्जन असतो. मंत्री असला तरी गुणी आणि नीतिवंत असतो. सद्विद्येमुळे तो साधुता अंगी बांधलेला, पवित्र, पुण्यशील, शुद्ध अंतःकरणाचा, कृपाळू, धर्मात्मा असतो. त्याला परमार्थाची गोडी असते. सन्मार्गावर चालतो. चांगले कर्म करतो. भगवंताचे अनुसंधान ठेवतो. श्रुती स्मृतींचे ज्ञान असते. सहजच युक्तीने तो कर्म करतो. भगवंताची स्तुती करतो. अनेक वस्तूंची परीक्षा करतो. जो दक्ष, धूर्त, योग्य, तर्क करणारा, ज्ञानी, कौशल्याने वागणारा, चपळपणे काम करणारा असा असतो. आदर सन्मान कुणाचा करावा याचे तारतम्य जाणतो. वेळ प्रसंग कोणता त्याचे भान ठेवतो. तो नेहमी सावध असतो. साधक वृत्ती सोडत नाही. आत्मस्वरूपाचे बौद्धिक ज्ञान व साक्षात अनुभव याचा निश्चयात्मक बोध करून घेतो. तो पुरश्चरणे उपासना करतो. तो नेहमी सत्यवचनी, शुभवचनी, कोमलवचनी, एकवचनी, निश्चयवचनी, सौख्यवचनी असतो. त्याच्या वासना तृप्त असतात. सखोल अभ्यास करणारा योगी सुप्रसन्न, विरक्त असतो. तो सौम्य, सात्विक, शुद्धमार्गी, निष्कपट, निर्व्यसनी, संगीताचा गुणग्राहक, निरपेक्ष लोकसंग्रह करणारा, सर्वांशी सख्य असणारा असा असतो. त्याचा व्यवहार निष्कलंक असतो. तसाच परमार्थही निर्मळ व पवित्र असतो. त्याचे मन कशातही आसक्त नसते. सर्वांशी मैत्रीपूर्ण, हितकारक असा वागतो. गोड बोलून लोकांचे दुःख हरण करतो. सज्जनांचे, अनाथांचे आपल्या सामर्थ्याने रक्षण करतो. पुरुषार्थ करून जगन्मित्र होतो. तो सकल संशयाचे निरसन करणारा मोठा वक्ता, सर्व जाणत असता सुद्धा उत्तम श्रोता, कथा निरूपण असे ऐकतो की एकाही शब्दाचा अर्थ दुर्लक्षित करत नाही. तो वादविवाद करीत नाही. कुठलीही उपाधी आपल्या अंगी लागू देत नाही. तो दुराशारहित, क्रोध न येणारा, मत्सर न करणारा, निर्दोष असा असतो. त्याचे ज्ञान निश्चयात्मक असते. समाधानी व भगवंताचे भजन पूजन करणारा असतो. सिद्ध असला तरी साधकपणाने वागून साधनाचे रक्षण करतो. तो सुखी, संतोषी, आनंदी, आत्मरूपाने सर्व प्राणीमात्रांशी ऐक्य पावलेला असतो. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, विचारवंत, क्रियावंत, यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, पुण्यवंत, विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, बळवंत, दयाळू, युक्तिवंत, गुणवंत,
संतुष्ट आणि निस्पृह असतो. समर्थ म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणास न चले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. अशी सद्विद्या सगळ्यांपाशी असावी, विरक्तानी अगत्यानी अभ्यासावी. जर कोणी प्रयत्न करील तो हे उत्तम गुण अंगी बाणवू शकेल. दशक 2 समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 9. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, आता विरक्ताची लक्षणे ऐका. विरक्ताने कोणते गुण अंगी बाणवावे म्हणजे त्याच्या अंगी योग्यांचं सामर्थ्य बाणेल, ज्यामुळे सत्कीर्ती वाढेल, जन्माचे सार्थक होईल, वैभव वाढेल, परमार्थ साधेल, स्वानंद उचंबळेल, विरक्ती दुणावेल, आत्म अनात्म विवेक करता येईल, सुख उचंबळेल, सद्विद्या वश होईल, मोक्षासहित भाग्यश्री प्रबळ होईल, मनोरथ कामना पूर्ण होतील, मधुर बोलण्यासाठी मुखामध्ये सरस्वती राहील. ती सर्व लक्षणे आता श्रवण करा आणि मनामध्ये सुदृढपणे घट्ट रुजवावी, तरच माणूस जगतात प्रख्यात होईल. विरक्तानी विवेकी असावे, अध्यात्म वाढवावे, विषयांचे दमन करण्यासाठी धैर्य धरावे, साधन रक्षावे, लोकांना भजनास प्रवृत्त करावे. ब्रह्मज्ञान कसे असते ते स्वानुभवाने शब्दाने लोकांना प्रत्यक्ष दाखवावे. विरक्तानी भक्ती वाढवावी, स्वतः शांत राहून लोकांना शांती कशी असते ती दाखवावी. प्रयत्नपूर्वक आपली विरक्ती सांभाळावी. विरक्तानी सत्कर्माची प्रतिष्ठा वाढवावी, निवृत्तीचा प्रसार करावा. विरक्ताने दृढतापूर्वक निष्काम असावे. विरक्ताने धर्माची प्रतिष्ठापना करावी, नीतीने वागावे, क्षमाशील असावे, परमार्थ तेजोमय करावा. विरक्तानी चिंतन करावे, सत्वगुण सांभाळून सन्मार्गाने जावे. विरक्तानी भाविक लोकांना सांभाळावे, त्यांची अंतःकरणे शांत करावी. भोळी बाबडी शरणागत माणसे यांची उपेक्षा करू नये. विरक्तानी नेहमी सावध राहावे. विरक्तानी अंतरसाक्ष असावे, परमार्थाची बाजू उचलून धरावी. विरक्तानी अभ्यास करावा, आपल्या वक्तृत्वानी मोडलेला परमार्थ पुन्हा उभारावा. विरक्तांनी विमळ आत्मज्ञान सांगावे, वैराग्याची स्तुती करावी, लोकांचे निश्चयात्मक समाधान करावे. विरक्ताने प्रचंड प्रमाणावर पर्वांचा उत्सव करावा, निरनिराळ्या भक्तसमूहांना एकत्र आणावे, नाना प्रकारे उपासना मार्गांचे वैभव वाढवावे, हरिकीर्तने करावी, निरूपणे करावी आणि निंदकांना दुर्जनांना आपल्या भक्तिमार्गाने अगदी लाजवून सोडावे. परोपकार करावा, भलेपणाचा जीर्णोद्धार करावा, जबरदस्ती पुण्यमार्गाचा विस्तार करावा. स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवत भजन, नित्यनेम, पावित्र्य याचा जीवनात समावेश करावा. अंतःकरण शुद्ध असावे. आपल्या सहवासाने विश्वधनांचा उद्धार करावा, अवघा संसार सुखाचा करावा. विरक्ताने धीर, उदार, निरूपणाविषयी तत्पर, सावध असावे. शुद्ध मार्गाने जावे, लोकांकरता झिजून आपले नाव मागे ठेवावे. विरक्ताने दुसरे विरक्त शोधावे, साधू ओळखावे, संत, योगी, सज्जन यांच्याशी मैत्री करावी. विरक्ताने उपाधी करावी, पण आपली अलिप्तपणाची स्थिती सोडू नये. हाती घेतलेल्या कामामध्ये आसक्ती ठेवू नये. अंतर्निष्ठ असावे, आचरणाने अगदी पवित्र असावे. विरक्ताने कोणाचे मिंधे होऊ नये. वेळ प्रसंग ओळखावा. विरक्त चतुर असावा, एकांगी असू नये. सर्वांचा अभ्यास करावा. हरिकथा, निरूपण, सगुण भजन, ब्रह्मज्ञान, पिंडज्ञान, तत्त्वज्ञान, कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग हे सर्व जाणावे. ईश्वराचे प्रेम उदय पावल्यावरची स्थिती, योगी लोकांची अवस्था, ध्यान साधल्यावरची अवस्था, विदेही अवस्था, तुर्या ज्ञान पचनी पडल्यावरची अवस्था हे सर्व विरक्ताने जाणावे. नाना प्रकारचे नाद, प्रकाश, दर्शने, योगमुद्रा, योगासने, मंत्र, यंत्र, लोकात प्रचलित असलेल्या मतांचे मर्म या सर्व पारमार्थिक गोष्टी विरक्ताने समजून घेऊन मग सोडून द्याव्या. शंकांचे निरसन करावे. विरक्ताने विरक्त, हरिभक्त, नित्यमुक्त, अलिप्त असावे. साधकांना बोध करावा.
बद्ध लोकांना परमार्थासाठी जागृत करावे, उत्तम गुण घ्यावे, सर्व विश्वातील लोकांना आपले म्हणावे, विरक्तांनी ही सर्व लक्षणे एकाग्र मनाने ऐकावी, याचा अवहेर करू नये. मी माझ्या स्वभावानुसार बोललो, जास्ती बोललो म्हणून श्रोत्यांनी मन उदास न करावे. लक्षणे न घेता अवलक्षणे घेता त्यास पढत मूर्खता येईल. त्याची लक्षणे पुढे सावध होऊन ऐका. दशक 2 समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 2 समास 10. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात, मागच्या समासात मूर्खांच्या अंगी चातुर्य बाणेल अशी लक्षणे सांगितली. आता जे शहाणे असून मूर्ख असतात त्यांना पढत मूर्ख म्हणतात. त्यांची लक्षणे ऐका. श्रोत्यांनी दुःख न मानावे, कारण अवगुणाचा त्याग केल्याने सुख मिळते. जो बहुश्रुत आणि विद्वान आहे, प्रांजळपणे लोकांना ब्रह्मज्ञान सांगतो, तो वासना आणि अभिमान बाळगतो, तो एक पढत मूर्ख. ब्रह्मज्ञान झाल्यावर कसंही वागले तरी चालते असे जो सांगतो, स्वधर्माची साधनांची निंदा करतो, तो एक पढत मूर्ख. आपण ज्ञानी आहे म्हणून बाकीच्यांना नावं ठेवतो, प्राणीमात्रांमध्ये काय कमी आहे ते बघतो, तो एक पढत मूर्ख. आपल्या शिष्याला आज्ञा पाळता येणार नाही अशा आज्ञा करतो किंवा संकटात सापडेल अशी आज्ञा करतो, ते एक पढत मूर्ख. ज्याचे शब्द ऐकून लोक कष्टी होतात, तो एक पढत मूर्ख. जो रजोगुणी, तमोगुणी, कपटी, कुटील असतो, श्रीमंत माणसांची खोटी प्रशंसा करतो, तो एक पढत मूर्ख. समूळ ग्रंथ न पाहता जो त्याला नावं ठेवतो, गुण सांगायला गेले तर अवगुणच पाहतो, तो एक पढत मूर्ख. चांगल्या लक्षणांचा त्याला वीट येतो, मत्सराने अनेक उपद्व्याप करतो. नीतिन्यायाची काही चाड नसते, उद्धटपणे वागणे असते, तो एक पढत मूर्ख. जाणतेपणाने मी मोठा ज्ञानी आहे म्हणून भलतीच आकांक्षा धरतो, क्रोध आवरता येत नाही, बोलतो एक, करतो भलतेच, तो एक पढत मूर्ख. जो योग्यता नसताना वक्ता बनतो, उगीचच बोलण्याचे कष्ट करतो, जो कठोर वचन बोलतो, तो एक पढत मूर्ख. श्रोता त्याच्या बहुश्रुतपणामुळे आणि वाचाळपणामुळे एखाद्या वक्त्याला कमीपणा आणतो, तो एक पढत मूर्ख. दुसऱ्यांना दोष देतो, पण ते दोष आपल्यातही आहेत हे ज्याला कळत नाही, तो एक पढत मूर्ख. जो अभ्यास करून सकळ विद्या जाणतो, पण लोकांचे अंतःकरण निववू शकत नाही, तो एक पढत मूर्ख. ज्याप्रमाणे कोळ्याच्या अंगातून निघणाऱ्या बारीक तंतूंनी हत्ती बांधून ठेवतात किंवा लोभामुळे भुंग्याला कमळात मृत्यू येतो, तसा परमार्थ साधण्याचे सामर्थ्य असताना प्रपंचात गुंतो, तो एक पढत मूर्ख. स्त्रियांच्या संगतीत राहतो, त्यांना ब्रह्मज्ञान सांगतो, जे निंद्य आहे त्याचा अंगीकार करतो, तो एक पढत मूर्ख. ज्याने उणेपणा, कमीपणा येईल तेच मनात घट्ट धरून ठेवतो, ज्याची देहबुद्धी दृढ आहे, तो एक पढत मूर्ख. भगवंताला सोडून जो माणसांची स्तुती करतो, जो दृष्टीला पडेल त्याची कीर्ती वर्णन करतो, तो एक पढत मूर्ख. जो स्त्रियांचे अवयव वर्णन त्यांच्यासारखे हावभाव करून नाटकीपणाने दाखवतो आणि देवाला विसरतो, तो एक पढत मूर्ख. वैभवाच्या भरीस पडून अन्य जीवांना तुच्छ समजतो, पाखंड मत स्थापित करतो, तो एक पढत मूर्ख. विद्यासंपन्न, विरक्त, ब्रह्मज्ञानी, महायोगी असूनही लोकांना भविष्य सांगू लागतो, तो एक पढत मूर्ख. काही चांगले ऐकले असेल त्यातील गुणदोष पाहतो, दुसऱ्याचे काही चांगले असेल तर मत्सर वाटतो, तो एक पढत मूर्ख. भक्ती, साधन, वैराग्य काहीच नाही, पण ब्रह्मज्ञान सांगतो, तो एक पढत मूर्ख. जो तीर्थ, क्षेत्र, वेद, शास्त्र काहीच मानत नाही, पवित्र कुळात जन्मून सुद्धा भ्रष्टपणे वागतो, तो एक मूर्ख. जो आदर करतो त्याची तो मनधरणी करतो, कीर्ती नसली तरी स्तुती करतो, लगेचच निंदा अनादर करायला मागे पुढे पाहत नाही, तो एक पढत मूर्ख. व्यक्तीच्या समोर एक बोलायचे व पाठीमागे वेगळेच बोलतो एक आणि करतो वेगळेच, तो एक पढत मूर्ख. यथार्थ वचन बोलायचे सोडून जो केवळ मन राखण्यासाठी वेगळे बोलतो, ज्याचं जगणं पराधीन आहे, तो एक पढत मूर्ख. जो चांगल्या वागण्याचे सोंग बरोबर करतो, करायचे नाही ते लपून करतो, मार्ग चुकला तरी समजून उमजून त्याच मार्गावर चालतो, तो एक पढत मूर्ख. रात्रंदिवस श्रवण करतो, पण आपले अवगुण काही त्याग करत नाही,
तो एक पढत मूर्ख. आपले हित करता येत नाही तो एक पढत मूर्ख. मोठमोठे श्रोते निरूपणासाठी येऊन बसले आहेत. त्यांच्यातील कमीपणात जो बोलतो, शिष्याने परमार्थ मार्ग सोडला, गुरूंची अवज्ञा केली, त्याचीच जो आशा करतो तो एक पढत मूर्ख. वैभवाच्या भरीस पडून जो सद्गुरूंची उपेक्षा करतो, गुरुपरंपरा चोरून ठेवतो, कोणाला सांगत नाही तो एक पढत मूर्ख. मोठं ज्ञान सांगून स्वार्थ साधतो, कंजूसपणा करतो, परमार्थाचा वापर पैसा मिळवण्यासाठी करतो, तो एक पढत मूर्ख. स्वतः तसे न वागता इतरांना वागायला सांगतो, ब्रह्मज्ञानी नसताना लोकांमध्ये ब्रह्मज्ञान सांगण्याचा खटाटोप करतो, गोसावी म्हणून घेऊन पराधीन असतो, तो एक पढत मूर्ख. प्रपंच खोटा म्हणून हातचा गेला, परमार्थाचा लेशही नाही, देवब्राह्मणांचा द्वेष करणारा तो एक पढत मूर्ख. हे पढत मूर्खांचे अवगुण त्याग करण्यासाठी सांगितले, तरी कमी अधिक बोलणे श्रोत्यांनी क्षमा केले पाहिजे. जो मूर्खामधला मूर्ख असेल तोच या संसारात सुख मानेल. या संसार दुःखासारखे दुःख आणिक नाही. पुढे जन्मदुःखाचे लक्षण सांगितले आहे. दारुण गर्भवास पुढे सांगितला आहे. दशक 2 समास 10 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.